नमस्कार शेतकरी मंडळी, आज आपण बघूया तुरीमध्ये मर रोग हा रोग कशापासून निर्माण झाला, हा रोग कसा येतो, याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला काय करणे गरजेचे आहे। तर शेतकरी मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक पण नक्की करा। तर शेतकरी मंडळी, होतं काय, आपल्या जमिनीमध्ये जो बुरशीचा प्रादुर्भाव झालेला असतो त्या बुरशीजन्य रोगामुळे आपल्या तुरीमध्ये मर रोग किंवा फांदी मर यासारखे रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो। आता याच्यासाठी सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपण बीज प्रक्रिया करणं। बीज प्रक्रिया करून आपण जर बुरशीचा नायनाट केला, लागवड करणार आहे त्या बीजासाठी बीज प्रक्रिया करणं गरजेचे आहे। त्यामुळे जमिनीतील बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या बीजावर होत नाही आणि आपल्याला परिणामी चांगला रिझल्ट त्यातून देखील मिळत असतो। त्यानंतर आपलं मुख्य कार्य असतं आपली आपण लागवड केल्यानंतर 25 ते 30 दिवसादरम्यान आपल्याला बुरशीजन्य रोगापासून तुरीवरील येणाऱ्या मर रोग व फांदी मर या रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला तुरीला एक ड्रिंचिंग करणं गरजेचे आहे। ती ड्रिंचिंग आपण ट्रायकोडर्माची करणं गरजेचे आहे। ट्रायकोबूस्ट DX याचा वापर करू शकता। याचे अत्यंत उत्तम रिझल्ट असे मिळालेले आहे। जर तुम्ही ही ड्रिंचिंग केली तर नक्कीच तुम्हाला तुरीमध्ये मर रोग व फांदी मर यासारख्या रोगापासून नियंत्रण मिळण्यास मदत होईल व तुमची तूर उबळण्यापासून नक्कीच वाचेल। तर शेतकरी मंडळी, आपण ही ड्रिंचिंग नक्की करावी। या ड्रिंचिंगमध्ये आपण तुरीच्या झपाट्याने वाढ होण्यासाठी 19-19 प्लस ट्रायकोबूस्ट DX या दोन्हीचे कॉम्बिनेशन करून ड्रिंचिंग करू शकता।